छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज जन्मोत्सव राज्यभरामध्ये देशभरामध्ये उत्साहात साजरा होतोय। पुण्यात देखील दरवर्षीप्रमाणे आगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा होतोय। सर्व सरदारांची जी घराणी आहेत ती एकत्र आहेत, महाराजांना मानवंदना देत अभिवादन करत आपल्या घराण्याच्या इतिहासाची त्याची सूर गाथेची महती सांगत ही मिरवणूक निघालेली आहे अगदी पारंपरिक पद्धतीने। मात्र या मिरवणुकीमध्ये एक आगळं वैशिष्ट्य ठरलंय। खरं तर आपल्याला सर्व पुरुष इतिहास मंडळी माहिती आहे, सगळी इतिहासामध्ये पुरुष त्यांचं कर्तृत्व माहिती आहे, मात्र त्यांच्या पत्नी, आई, माता, भगिनी, स्त्रिया या देखील इतिहासात तितक्याच महत्वाच्या होत्या। त्या कुठेतरी काळाच्या आड गेल्या होत्या। त्या यावेळेस शिवजयंती निमित्त आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतात। कोंढे देशमुख परिवाराकडून त्यांना ही मानवंदना देण्यात आलेली आहे। कला आविष्कारचा हा उपक्रम आहे आणि याच्यातच त्यांनी अनेक जी घराणी आहेत ती देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। संकल्पना कशी सुचली आणि यावेळेस काय घेऊन आले तुम्ही शिवजयंतीला? नमस्कार। सगळ्यात प्रथम सगळ्यांना शिवजयंतीचा आई भवानीच्या लाखो शुभेच्छा। यावर्षी आपण स्वराज्य लक्ष्मी आणि उत्तर हे विराटना अशी कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे। आपल्या या कन्सेप्ट मध्ये सगळ्यात महत्वाची अशी आहे की पहिल्यांदा इतिहासात शिवाजी महाराजांना त्यांना पाठबळ देणार म्हणजे आपले स्वराज्याचे शिलेदार होते ते गेल्यानंतर मोठ्या संख्येने आपले पती गेल्यानंतर स्वराज्य कसे उभे राहील याची मनामध्ये ध्येय घेऊन आपल्या स्वराज्याला कसं उभं करता येईल ही प्रेरणा घेऊन पहिल्यांदा घराणे जे आहेत मी बघितले असं तर प्रत्येक घराण्यातल्या स्त्रियांना पहिल्यांदा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे। याच्यामध्ये प्राथमिकपणे मी आपल्या शिवाजी राजांच्या ज्या आजी आहेत महाबाई राजे भोसले हे प्राथमिक लक्ष वेधून घेतलेलं आहे। आमच्या घराण्याच्या बाई गोटे देशमुख आहेत, त्यांनी देशमुखीच्या वतनाधारीला पुढे आणण्याचा प्रयत्न केला। अशा लाखो स्त्रियांनी महाराजांना आपल्या कारकिर्दीतनं पडद्याच्या मागे राहून स्वराज्य स्थापन करण्यात खूप मदत केली आहे। त्यामुळे पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासासमोर आपल्या ह्या शिवकन्यांनी त्यांना मानवंदना देण्याचा प्रयत्न केला आहे। निश्चितच खरं तर मुलांनी सर्व चित्र जी आहेत ती अगदी काल्पनिक पद्धतीने रेखाटलेली आहेत। त्यांची देखील वेशभूषा जी आहे ती देखील परिधान केलेली आहे आणि त्या घरातील ज्या स्त्रिया आहेत त्या इतिहासाला माहित नव्हत्या त्या देखील आता तुमच्या माध्यमातून सर्वांना माहिती होत आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या घराण्याच्या स्त्रियांना पुढे आणणं हेच खूप मोठं आहे। आपले ही लाल भालापासून जी रथयात्रा निघते या प्रत्येक घराण्याच्या स्त्रीचं आपल्या स्वराज्यामध्ये खूप मोठं योगदान आहे। म्हणून आम्ही छोटा प्रयत्न केला आहे की या घराण्याच्या स्त्रियांना आपल्या स्वराज्याच्या समोर मोठ्या हिमतीने आणण्याचा। मी आमच्या सर्व कलेची दाद घेतली त्यासाठी मी आपल्या संपूर्ण कोंढे देशमुख परिवारातर्फे कलाविष्कार परिवारातर्फे आपल्याला मानवंदना करते। निश्चितच यंदाच्या शिवजयंतीला आगळं म्हणजे जे इतिहासात थोर मोठे सेनापती सौरभ दूर केले त्यांच्या घराण्यातील काही स्त्रिया त्या देखील कर्तबगार होत्या। ते या शिवजयंती निमित्त कोंढे परिवार देशमुख आणि कलाविष्कार हे घेऊन आलेले जेणेकरून त्या स्त्रिया काळाआड गेल्या होत्या त्यांचा देखील परिचय आपल्याला शिवजयंतीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन ऋषिकेश डिजिटल प्रभात।